नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो शिक्षकांसाठी असणार आहे। शिक्षकांसाठी अतिशय गुड न्यूज आहे, कारण ज्यांचं स्वप्न शिक्षक बनण्याचं आहे त्यांच्यासाठी CTET किंवा TET हे परीक्षा जी आहे पास असणं अतिशय आवश्यक असते आणि त्यासाठी प्रत्येक जो शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहून आहे तो TET आणि CTET परीक्षा देण्याचं ठरवून असतो। आणि ही परीक्षा जर एकदा चुकली तर त्यांना पुन्हा आणखी काही वेळ वाट बघावी लागते। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती देण्यासाठी आपल्याला TET किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहीतच आहे। जर ही TET आपण पास नसेल तर सेंट्रल TET ही सुद्धा असते, ज्याला आपण CTET म्हणून म्हणतो। ती सुद्धा दिल्यानंतर आपण महाराष्ट्र शिक्षण भरतीसाठी पात्र ठरत असतो। तर मित्रांनो, आता ही CTET नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे। CTETचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। सोबतच बाजूला असलेले जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ किंवा अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, आधीच सांगितल्याप्रमाणे CTETचं नोटिफिकेशन आलेलं आहे। CTET 2026 ची जी एक्झाम आहे ती आता यावर्षी होणार आहे। तर यासाठी जे काही फॉर्म निघाले आहे ते आपल्याला लगेच भरावयाचे आहे, जेणेकरून आपल्याला शिक्षक भरतीचा मार्ग 2026 संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते आपण बघूया। जसं की यामध्ये आपल्याला माहित आहे की पेपर 1 आणि पेपर 2 असतो। पेपर 1 हा 1 ते 5 साठी आणि पेपर 2 हा 6वी ते 8वी पर्यंत साठीचा असतो। यामध्ये आपण पाहू शकता की यामध्ये जो फॉर्म भरण्याची तारीख आहे ती 11 मे ते 10 जून पर्यंत असणार आहे। तर 11 मे पासून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि लास्ट डेट 10 जून जरी असली तर त्याच्या आधीच आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे, जेणेकरून आपला कोणतीही गडबड होणार नाही आणि शेवटच्या दिवसामध्ये अतिशय सर्व्हर डाऊन होत असते, त्याच्यामुळे आपली फजिती होते। तर अशा वेळी आपण त्या डेटच्या अगोदरच फॉर्म भरायला हरकत नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर जर आपण फॉर्म भरल्यानंतर याच्यामध्ये काही चुका जर झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा करेक्शन करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे, तो 15 ते 18 जून हा तो वेळ असणार आहे। यामध्ये आपल्याला त्या जे चुका आहे त्या दुरुस्त करता येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, फॉर्म भरल्याच्या नंतर जी काही एक्झाम डेट आहे ती सुद्धा त्यांनी क्लिअर केलेली आहे आणि ती जी डेट आहे, संभावित परीक्षेचा दिनांक आहे 6 सप्टेंबर। ठीक आहे। जूनमध्ये आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे आणि सप्टेंबरमध्ये ही परीक्षा होत आहे आणि परीक्षा 6 तारखेला होत आहे। तर 6 तारखेच्या 2 दिवस आधीपासून आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे। ठीक आहे। आणि मित्रांनो, या परीक्षेचा जो काही निकाल आहे तो निकाल 1 महिन्याच्या आतमध्ये ते डिक्लेअर करणार आहे। म्हणजेच सप्टेंबरला जर परीक्षा झाली तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत हा रिझल्ट त्यांनी डिक्लेअर करायचं ठरवलं आहे। ठीक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही महत्त्वपूर्ण डेट्स होत्या किंवा महत्त्वाच्या बाबी होत्या त्या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघितल्या आहेत। CTET 2026 संदर्भात हे जे नोटिफिकेशन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे। त्या नोटिफिकेशनचं सविस्तरपणे वाचन करून तुम्हाला हा फॉर्म भरावयाचा आहे, जेणेकरून आपली कोणतीही बाबी होत्या त्या आपण सविस्तरपणे बघितलेल्या आहे। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।